अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत तांदूळ कुंद्र्याची भाजी. तर बघताय मी आत्ता एक तांदूळ कुंद्र्याची एकदम ताजी फ्रेश अशी जुडी आणलेली आहे. तर हिला आता सोलून धुवून स्वच्छ निवडून घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी भाजी चांगली निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथं मी आता पॅन पण ठेवलेला आहे. तर चला आता लगेच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. बघत राहा अकूज किचन. आपलं तेल आता तापलेलं आहे. थोडं जिरे टाकून घेऊया आणि थोडा ठेचा. अगदी मेथीच्या भाजीसारखीच ही भाजी असते. मेथीच्या भाजीसारखीच ही भाजी असते, तांदूळ कुंद्रा. आणि या दिवसात थंडीच्या अशा भाज्या आपण नक्की खायला पाहिजेत, पौष्टिक असतात. बघत राहा अकूज किचन. भाजी टाकून घेतो. दाण्याचं कूट आपल्याला वापरायचं आहे ह्याच्यात. याला छान मिक्स करून घेऊया. दिसायला जरी एवढी मोठी दिसत असली तरी ती नंतर हळूहळू बारीक होत जाते. बघत राहा अकूज किचन. भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागते ही. एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारे पातळसुद्धा करतात, घट्टसुद्धा करतात आणि बेसनाचं पीठ लावून देखील ही भाजी केली जाते. बघा किती थोडी झाली ती. दिसायला फक्त ती मोठी दिसत होती. आता आपण हळद, थोडं तिखट सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. शेंगादाण्याचं कूट पण आपल्याला टाकायचं आहे. तांदूळ कुंद्रा, शेंगादाण्याचं कूट टाकूया. परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग चवीपुरतं मीठ आपण ॲड करूया. बघा किती थोडी झाली ती भाजी. आधी दिसायला कसा ढीग दिसत होता. आता थोडं तिखट आणि थोडं मीठ मी ॲड करून घेतो. चवीपुरतं मीठ आणि थोडं तिखट देखील मी ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे. ह्याच्यात कांदा आणि टोमॅटोसुद्धा टाकला तरी चालतो, छान लागते भाजी. पण मी नाही टाकला, मला अशीच आवडते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. भाजी आता आपली तयार झालेली आहे. आपण हिला आता एका पॅनमध्ये काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. स्वस्त खा आणि मस्त राहा. बघा, रेडी टू ईट तांदूळ कुंद्रा. मोसमी भाज्या आहेत या, त्याचा आस्वाद आपण नक्की घेतलाच पाहिजे. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया. बघा भाजी तयार झालेली आहे. आता मी आता या पॅनमध्ये काढून घेतो. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपली गरम गरम एकदम तांदूळ कुंद्रा भाजी रेडी टू ईट. नक्की प्रयत्न करून बघा, खूप छान लागते. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. थँक्यू.